टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हॅलो हा बोला, कोण बोलतोय? दादा, मी धाराशिव जिल्ह्यातनं बोलते, नळदुर्गवरनं. बर. दादा, माझी बायको आहे नांदेडची. तुझी बायको आहे नांदेडची? मी पण नळदुर्गचा आहे रे मित्रा. हा, मग ते नांदेडला गेली आता एक. नाव काय तुझं? हा, नाव काय तुझं? काय म्हणलो? नाव काय तुझं? नाव अर्जुन साळुंके नाव आहे दादा, अर्जुन साळुंके. नळदुर्ग मध्ये कुठं राहतो? मी नळदुर्ग मध्ये अंदूरला राहतो, अंदूरला, खुदावडी घोडके तांडा. थोडक्यात सांग, नाव काय पूर्ण तुझं? हा, नाव काय तुझं पूर्ण? नाव माझं अर्जुन नरसिंग साळुंके. अर्जुन नरसिंग साळुंके. बर, काय विषय? विषय दादा असा झालाय की मध्ये माझं लग्न झालं होतं पहिलं. बोल, नॉन स्टॉप तुझा विषय सांग पूर्ण. हा, लग्न मग कधी झालं, कुठल्या वर्षी झालं, बायको कधी गेली, काय झालं, कशामुळे गेली ते सांग पूर्ण विषय, नॉन स्टॉप सांग. बायको दादा दिवाळीच्या निमित्ताला गेली आहे. माझं लग्न झालं होतं 2016 मध्ये. हॅलो, मी हॅलो पण म्हणणार नाही, तू नॉन स्टॉप तुझं पूर्ण विषय सांग. लग्न कधी झालं, नंतर तुझं कशामुळे पूर्ण बायको निघून गेली, मुलं किती आहेत, काय नाही, सगळं पूर्ण विषय मला सांग. बोल पूर्ण. दादा, माझं लग्न झालं 2016 म्हणजे माझं लव्ह मॅरेज झालं. 2017ला लग्न झालं. 2017 मध्ये मी गेलो पळून. मग पळून नाही, सावकाश सांग, सावकाश. 2017 मध्ये माघारी आलो. 2017 मध्ये माझं लग्न केले त्यांचे मामा त्यांनी मिळून. मग लग्न झालं. मग आता 2024 लागला. मग 24 मध्ये मला असंच एखाद्या मॅटरमध्ये फसून माझं दुसरं लग्नही झालं. मग त्या विषयाने मी चुकलो आणि त्या बाईला म्हणजे 1.5 लाख रुपये गेले. मध्ये दवाखान्यामध्ये 2 लेकरं तिला आहेत आता सध्याला. माझे 2 मुलं आहेत छोटे छोटे. एक 2.5 वर्षाचा आहे आणि एक 1.5 वर्षाचा आहे. 2 मुलं आहेत त्याला. त्या बाईला आता एक मुलगा झाला. मग ह्या विषयाने निमित्ताने त्यांनी मला बोलवलं होतं तिकडं नांदेडकडे. तिला बोलवून घेतलंय दिवाळीच्या निमित्ताने. पाठवलं नाही माघारी. मला म्हणले तू इकडे ये, इकडे करून खा. माझ्या आईबापाला मी सोडून गेलो त्यांच्याकडं. म्हणलं त्या बाईची मला गरज आहे सध्याला. मी कारण की मी त्यासोबत खरं प्रेम केलं होतं म्हणून मी गेलतो. सावकाश. हां, मी तिकडे राहिलो. मी तिच्यासोबत करून खायला तयार झालो. मला तिथनं हैदराबादला घेऊन गेले दादा. त्यांनी मला सांभाळले तिथे. एक हप्ता बी होऊ दिला नाही. मी काम केलो, पैसे सगळे शिल्लक ठेवले दादा. त्याने मला म्हणले मालकाचे काय असतील ते फेडून टाका हप्त्याच्या हप्त्याला थोडे थोडे टाकून. ठीक आहे म्हणले मी राहतो. मला रूम घेतल्या माझ्या नावाने 5,000 रुपये भाड्याने. माझे पैसे मला कमवून दिले. मी करून घेतलं काम घेऊन त्यांच्याकडे एक हप्ताभर. नंतर त्याला इलेक्शन पडल्यामुळे त्यांनी मला तिथनं हाकलून लावलं इकडं. कारण की त्यांना वाटलं की मी 2 मुलांना घेऊन इकडे निघून येईन. हाकलून लावलं. बाईला सगळं सांगितलं मंगळसूत्र तोडून फेकून दे माझ्या तोंडावर म्हणून. बाईने 100 लोकांमध्ये हैदराबादमध्ये माझ्या तोंडावर मंगळसूत्र फेकून मारलं. मग माझं त्या बाईसाठी मी 1.5 लाख रुपये कर्जामध्ये सध्याला अजूनही आहे. मग माझं एवढं म्हणणं आहे की माझे पैसे तरी त्यांच्याकडनं मला काढून घ्यावं लागेल. नाही तर माझे 2 लेकरं मला द्यायला लावा. नाही तर विषय संपला की मी त्या बाईला जरी पाठवलं मी सांभाळायला तयार आहे. त्याच्या केसाला धक्का लागला तर आपण आजही जिम्मेदार आहे. हॅलो. बोला पूर्ण, नॉन स्टॉप विषय काय तुमचं, बोला पूर्ण. हा, एवढा विषय आहे दादा माझा. एवढा की मला 2 लेकरं द्यायला बोला पूर्ण तुमचा विषय काय. दादा, माझे त्या बाईसाठी 1.5 लाख रुपये दवाखान्यामध्ये गेलेत. मी अजूनही त्या कर्जामध्ये आहे. मला ते 1.5 लाख रुपये काढून द्यायला लावा. नसेल तर ते 2 लेकरं मला द्यायला लावा. मी सांभाळतो, माझे पैसे फेडून घेतो. ते बी नसेल तर बाईला पाठवलं तरी मी सांभाळून घ्यायला तयार आहे. मला तिन्हीपैकी कुठलाही एक ऑप्शन दिलं तरी मला चालते दादा. मी सांभाळून घ्यायला तयार आहे. बोला तुमचा काय विषय, बोला. सांगितलं की दादा विषय. आता तुमची बायको काय म्हणते? बायको दादा त्या मामाचं ऐकून, मोठ्या मामाचं ऐकून मंगळसूत्र काढून मला तोंडावर फेकून मारले दादा बायकोने. मामाचं ऐकून मंगळसूत्र तुटले? हो, त्या मोठ्या मामाचं ऐकून माझ्या तोंडावर मंगळसूत्र फेकून मारलेत. बर. आता त्याने ते माझं ते तिकडनं पाहुण्या कळले की ते तिकडे कुठं लग्न लावून देणार दुसरं. बर. ते का लावून देणार दादा मला घेणं देणं नाही. फक्त माझे त्या बाईसाठी माझे 1.5 लाख रुपये गेले. दवाखान्यामध्ये सिझर झाले 2दा ऑपरेशन केलं मी. बर. त्या कर्जामध्ये मी अजूनही आहे दादा. माझे 2 लेकरं आहेत त्या बाईसोबत. ते 2 लेकरं तर मला द्यायला लावा. नाहीतर माझे 1.5 लाख रुपये द्यायला लावा. नाहीतर त्या बाईला माझ्यासोबत पाठवलं तर मी सांभाळायला काय हरकत नाही दादा. तिन्हीपैकी कुठलंही ऑप्शन मला तयार आहे.
तिन्ही पैकी मी काही करायला तयार आहे दादा. तिन्ही पैकी म्हणजे कुठले ऑप्शन तुझे? आता सध्याला त्याने हैदराबादला घेऊन गेला दादा. हैदराबादवरून आता मी फोन केला म्हणजे त्यांना. लग्न कुठल्या वर्षी झालं? लग्न दादा इथं झालं आपल्या ह्याला वरकुटे मलवडीला. कुठाला गाव आहे? शनी शिंगणापूरला दादा. कुठं? शनी शिंगणापूर. शनी शिंगणापूरला. बर. हा आपलं तुझं पूर्ण नाव काय म्हणलं तुझं? हॅलो, ओके आंदोर खुदावडी. नाव काय म्हणलं? अर्जुन नरसिंग साळुंके. सावकाश बोल रे माझ्या भाऊ. दारू बिरू पेलाय का? सावकाश बोल म्हणतोय मी. हॅलो. हा सावकाश बोल. मी गाडी चालवतोय. गाडी चालवताना तुला मी डबल विचारतोय. हा, बोला. त्याबद्दल काही तुला वेगळं वाटत असेल, पण मी डबल ह्याच्यासाठी विचारतोय. गाडी चालवतोय, मला काय ऐकू येत नाही त्यासाठी विचारतोय. तुला पण मी सावकाश बोल म्हणतोय तुला. दादा तुमचाही आवाज मला अडकत येतो याच्यामुळे मी नाही, तुम्हाला नाही. आता येतो का? हा अडकतच येतोय आवाज. आता अडकत येणार नाही, मला माहित आहे. हा बोला ना दादा. आता येतोय अडकत बोला. येणार नाही. बोला. आता येतो का? नाही येत दादा आता बोला ना. हा, पण नाव काय म्हणलं तुमचं? माझं नाव अर्जुन नरसिंग साळुंके दादा. अर्जुन नरसिंग साळुंके. हे बघा स्पष्ट आता आवाज येतो. बरं. लग्न कधी झालं? मी लग्न कधी झालं अर्जुन? लग्न 2017 मध्ये झालं दादा. 2017 मध्ये. मुलं किती आहेत? मुलं 2 आहेत दादा. मुलं 2 आहेत. बरं. आता बायको कधी गेली तिकडे? बायको जाऊन दादा आता बघा 15 दिवस झाले. 15 दिवस. कोणाच्या बोलण्यावरून गेले? दादा त्याच्या मामाने फोन केलता मला. त्याचा मामा कंस मामाचं नाव काय? त्याच्या मामाचं नाव अर्जुन आहे बाबा. अर्जुन. कुठला आहे तो? नांदेडचा आहे. नांदेड. बायको पण नांदेडची? हो. काय झालं मामा फोन केल्यावर? मामाने म्हणला दिवाळीला पाठवून दे म्हणला. हां. दिवाळी झाल्यावर माघारी पाठवून देतो म्हणला. बर. मग बायकोने गोड बोलून गेली दादा. आणि गोड बोलून जाऊन तिकडं मला फाशात घातलं. मला म्हणली मी येत नाही आता. बर बर मला तिकडे राहायचं नाही म्हणली मला. बर. काय काम करतो तू? मी ड्रायव्हर आहे. ट्रॅक्टरवर ड्रायव्हर आहे मी. तर खडी बी फोडतो आणि ड्रायव्हर बी करतो मी. ड्रायव्हर ट्रॅक्टर आहे का? ट्रॅक्टर. हो दादा. बर बर बर. त्या बाईमुळे मी दादा 1.5 लाख कर्जामध्ये पडलो. त्या बाईमुळं 1.5 लाख रुपये कर्जामध्ये पडला का? हो 2दा ऑपरेशन झालं आणि 2 सिझर झाले दादा. तुझे? हो दादा. कशामुळं? तिला सिझर केलं. 2दा सिझर झाले 2 मुलाला. हां. दोन्ही पण सिझर? हो. आणि एकदा ठाण्याला असं एक गाठ आली होती. हां. त्यावेळेस ऑपरेशन झालं आणि डिलिव्हरीचं ऑपरेशन. मी असं बरं. टोटल 1.5 लाख राहू रुपये. दे. कुठल्याही माता भगिनीचं बोलतोय त्याबद्दल काय मला काय नाही. पण तीच लेडी तुझ्याबद्दल दगा करते म्हणल्यावर चुकीचं आहे. तू याच्यासाठी एवढं केलं म्हणतोय तू, बरोबर आहे. पण त्याला पण थोडा किंमत पाहिजे ना तुझी. माझी किंमत नाही ठेवली दादा. मामाचं त्यांच्या दारू वगैरे पितोय का तू? हा दारू वगैरे पितोय? खरं बोल. दादा मी खरं सांगतो दादा. मी महिन्यातनं एकदा 2 असं बियर काय असं मित्रासोबत गेलो ना. आता त्या फोन लावला तर दारू पिऊन मला त्रास करतोय असं करतोय जर मला बोलले तर मी कुत्र्यासारखं येऊन मारीन तुझ्या गावात. काय ना दादा तुम्ही त्यांना खोटं जरी बोलले मला काय हरकत नाही. तुम्ही माझ्या शेटला सुद्धा बोलू बरं शकता. ठीक आहे. शेट तुझं शेटाचं नाव काय तुझं? ना शेट सुखदेव राठोड दादा. सुकुती राठोड खोडके दांडाचं? हा घोडके तांडा दादा. सुखदेव राठोड. अच्छा. ते माझं भाऊजी आहे किती रे? हा मग तुम्ही माझ्या देवदेवमध्ये आलते दादा. जेवण करून गेले तुम्ही माझ्या देवदेवमध्ये. कधी? चिवरीला दादा. गेल्या वर्षी आपण माझ्या लेकरांचं जावळ केलं होतं मी. बरं काही आठवण नाही मला. हा तेव्हा तुम्ही आलते. सुखदेव राठोड बी होते तेव्हा. बरं ठीक आहे. सांग तुझ्या आता कोणाचा नंबरला फोन लावता? दादा मी तुम्हाला एक नंबर देतो. त्या नंबरवर फोन करून तुम्ही बोलू शकता दादा. कोणाचा नंबर? बायकोचा नंबर आहे? हो त्याच्या मामाचा आहे. मामाचं कंस मामाचं नको रे, तुझ्या बायकोच दे. बायकोकडे मोबाईल नाही मामा. त्यांच्याकडे नंबर केला ना मी दादा. मामाचं नाव काय? अर्जुन साळुंके. अर्जुन साळुंके. तुझं काय नाव ओळखेल ते? नाही त्यांचं अर्जुन नाव आहे फक्त अर्जुन. बरं अर्जुन साळुंके. आता काय म्हणतात बाईक पाठवलं का नाही म्हणतात का अर्जुन साळुंके? नाही म्हणते ते. पाठवत नाही म्हणते आता. बरं ठीक आहे. सांग नंबर अर्जुनचा. सांगतो दादा थांबा 1 मिनिट. फास्ट सांग. फास्ट. मला वेळ नाही. ओके दादा थांबा. क्या दादा? सांग. 9156 9156 31 31 87 हा 87 हा 12. 12. हा 12. बरं चालू दे. 1 मिनिट फोन लावतो. हा लावा दादा. ह्या नंबरवर फोन पण लागा ना. काहीच नाही. रेंज पण नाही ना कट. हॅलो. हा बोला ना दादा.
या नंबरवर फोनच रिंगच आहे ना. हाय दादा, हेच नंबर आहे. थांबा 1 मिनिट आणि किती ट्राय करतो. थांबा लागलं. अर्जुन साळुंखे का नाव यांचं? अर्जुन फक्त नाव अर्जुन आहे त्याचं. अर्जुन. तुमचं नाव काय? माझं अर्जुन साळुंखे मी आहे, तो अर्जुन आहे. तुमचं पण नाव अर्जुन, त्याचं पण नाव अर्जुन. हो. फोन काय उचल नाही का? हॅलो. अर्जुन साळुंखे बोलते का? बर. तुझं पूर्ण नाव काय रे? तुझं पूर्ण नाव काय? अर्जुन साळुंखे. तुझं पण अर्जुन साळुंखे का? माझा अर्जुन साळुंखे, त्यांचा फक्त अर्जुन आहे. हॅलो अर्जुनराव. तुमच्या भाचीचा नवरा अर्जुन साळुंखे माहिती आहे ना तुम्हाला? त्याचं कंप्लीट माझ्याकडे आलंय. मी सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप. काय विषय आहे? त्यांच्या बायको तुमच्याकडे आले म्हणतात ना, आता काय तिने नांदवायला पाठवत नाही म्हणतात. काय विषय नेमकं? अर्जुन साळुंखेचं म्हणणं असं आहे की त्यांच्या बायकोला नांदवायला पाठवत नाही. पहिल्या 2 लेकरं पोरं झालेत ना, बर. मग अजून दुसऱ्या पोरीला करून घेताय, काय गरज असतं करून घ्यायचं? असं दुसऱ्या पोरीला करून घेतलंय का? दुसऱ्या पोरीला करून घेतलं, अजून त्या पोरीला मुलगा झालाय. मला काय विषय बोललंच नाही. हरामखोर आहे अर्जुन साळुंखे. माधव तू मला खोटं बोलतो का रे? सांगितलं ना. एक मिनिट अर्जुन थांबा 1 मिनिट. अर्जुन साळुंखे बोला. सांगितलं ना तुम्हाला दुसऱ्या बायकोला एक मुलगा झाला म्हणून. काय? अहो तुम्हाला मी आता सांगितलं ना, दुसऱ्या बायकोला एक मुलगा झाला मला म्हणून. अरे मग त्याला सांगून तू लग्न केलंय का तू? आम्हाला करून केलंय काय, मला काही माहित नव्हतं हे मॅटर. नंतर अर्जुन साळुंखे 1 मिनिट. अर्जुन साळुंखे मला कधी सांगितलं तू दुसरं लग्न झालं म्हणतो रे मला? दादा आता 15 मिनिटं पहिले तुम्हाला बोलत होतो ना मी. येड झाले, मला येड्यात काढू नको बे तू. दादा मी तुम्हाला सगळे विषय तुम्ही सांगा म्हणले बघा. तेव्हा मी तुम्हाला सगळे विषय सांगून टाकले मी तुम्हाला की. मग दुसरं लग्न केला तुझ्या पहिल्याच्या बायकोला सांगून केला का? हो, त्याला कळलं होतं. 1.5 वर्ष माझ्याजवळ राहून नंतर गेले ते. मुलगा आता झाला मला. मग तू मला सांग, पहिल्याची बायको असताना दुसरं लग्न का केला? ते लफड्यामध्ये झालं मग सांगितलं ना दादा मी तुम्हाला कॉलिंगवर. तुम्हाला ऐकवायला नाही वाटते, मी लफड्यामध्ये झालं मग सांगितलं ना. लफड्यामध्ये झाला. मग तू पहिल्याच्या बायकोचं समज होते तुला? पहिल्याच्या बायकोचं झालं ना, या कर्जामध्ये मी अजून आहे. दुसऱ्या बायकोचं मला काय कर्ज नाही, काय नाही आहे. पहिल्या बायकोचं मला 1.5 लाख रुपये कर्ज आहे ते. पहिल्या बायकोचं 1.5 लाख रुपये कर्ज. बरं. मग त्यांच्या घरचे काय म्हणतात, पहिलं लग्न जे मी केलं होतं ना त्यांना त्याविषयी त्रास आहे. मग दुसऱ्या लग्न केल्यामुळे मी त्यांना त्रास आहे ना माझा. मग माझं म्हणणं आहे की माझे थोडे पैसे भरून द्या, नाहीतर मला लेकरं द्या, नाहीतर माझी बायको माझ्याकडे पाठवून द्या. मी नांदायला तयार आहे एवढं बोललो दादा मी. तिन्हीपैकी कुठलाही ऑप्शन मला तयार आहे दादा. तिन्हीपैकी कुठलाही ऑप्शन मला तयार आहे म्हणलं. दोन्हीपैकी कुठल्याही ऑप्शनवर तयार आहे. हो, मला पैसे तर द्यायला लावा, नाहीतर मला 2 लेकरं द्यायला लावा, नाहीतर बायला माझ्याकडे पाठवून द्यायला लावा. मी नांदायला तयार आहे. असं कोण म्हणते? म्हणलो? पहिलीची बायको दुसरी बायको? पहिली बायको दादा, ती पहिली बायको आहे. म्हणजे अर्जुनची भाची का? हो दादा, हो ती पहिली आहे. आणि दुसरी तिकडलीच आहे, उमरीकडली, त्यांच्याकडलीच आहे, नांदेडकडली. तुला काय गरज होती तुला दुसरी बायको करायचं रे? आलाय का दादा? मॅटरमध्ये झालं दादा ते. मॅटरमध्ये मी सांगितलं तुम्हाला. मॅटरमध्ये तुझे तांगड बाजूला काढून तुला मारावं लागेल साऱ्या तुला. ऐका साहेब, बोला. मी आहे ना माझ्या बाजीला करून गेलो ना, कामाला गेलो तिकडे कडी पडायला. बर. आम्हाला काही माहित नव्हतं. मी कडी पड बोला. पंढरपूरला घेऊन जाऊ ना. पंढरपूरला तिकडे कडी पडायला माझ्या बाजीला घेऊन पळून गेला. बर. पळून गेल्या. मग सगळं केले आमच्या गावात. काय म्हणजे मग गावाकडे करून गेला तिथं मारले. बर. त्याचा मुकाराम मग मारलेल्या तिथं लग्न करून दिलं. सगळं झालं. मग 2 मुलं झाले. सगळं झालं. आम्हाला मॅटर काही माहित नाही. नंतर त्या दुसऱ्या पोरीला करून घेतले माझ्या पाचशे असताना. बर. मग असताना करून घेतलं. आता कसं काय वाटलं होतं माझ्या बाकीला? लेकराला कपडे नाही, ते 2 पोराला माझ्या बाकीला साडी नाही, कपडे नाही. 2 बायकोला प्रश्न होते काही ना करून घेत. बर. काय आमचा कामाला पत्ता दिला नाही, मग काही माहित नाही. नंतर माहीत झालं मिळालं. त्याला आता अजून एक पोरगा झाला मला त्या पोरीला.
हा, ते 2 पोरं असताना काय गरज नसते ना लग्न करून घ्यायची त्या पोरीचं. चुकीचं आहे माधुरची तर चुकीचं आहे हा, ते पण दादा त्यांना माहिती ना दादा, त्यांना 1.5 वर्ष झालं माहिती ना आता. जेवण आहे माझ्या गावामध्ये. एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा बोल रे बोल तुझं काय म्हणणं आहे बोल. ते बाई माझ्यासोबत म्हणजे आता ते दुसरं लग्न झालं ना दादा, हा तर ते बाई माझ्यासोबत दोन्ही बायका 1.5 वर्ष राहिले दादा. बर पहिले एकदा जाऊन आली माझ्या, तिनं जाऊन तिला माहित असतानाही जाऊन आली माझ्याकडं. बर आता 1.5 वर्ष दोन्ही सोबत आहेत ते. आता फक्त मुलगा झाल्यामुळं ते निघून गेले ना दिवाळीच्या निमित्तानं, तर आले आता फिरून आले नाही माझ्याकडं. बर हा, तुम्ही सुखदेव राठोड सर विचारू शकता तुम्ही. 1.5 वर्ष राहिले दोन्ही सोबत. बर हा, त्यांना माहिती आहे सगळं. बर आता त्यांनी मला चुकीत काढायला लागले दादा. काय माहित नाही तो चुकीमध्ये काय सांगणार आहे मला मॅटर काही माहित नाही. आता मॅटर बाजाराबद्दल आजकाल म्हणजे भाषेला घेऊन सरळ माहित झालं मला काही माहित नाही. तू कोणताही रिपोर्ट सांगू दादा त्यांचं लक्षात काय दादा, एवढं विचार तो पाठवून देतो या तो पाठवून देईल माझ्या भाषेला. बर आता मला सांगा तुमच्या आता एक हॅलो हा सांग साहेब. तुमच्या भाचीला नांदवायला पाठवायचं की नाही तुम्हाला. पाठवायचं ना साहेब. त्यानं या तंटामुखीची मुकादम आहे ना त्याचा लंबाचा मुकादम आहे. हा हा मग त्याला घेऊन या याच्यामध्ये गावामध्ये तंटामुखी बसवल्या कायदा सगळं घेऊन वेळ पाठवून देतो वेळ पाठवून द्यायला. चालेल येतो येऊन विषय मी घेऊन येतो ह्याला मी घेऊन येतो. हा तेच पाठवून द्या व्याज त्याला पाठवून देतो. पाठवून देत नाही पाठवून देत नाही मी स्वतः घेऊन येतो. हा, बरं साहेब. हॅलो सावंत अर्जुनराव मी घेऊन येतो या नालायकाला मी घेऊन येतो. हो येतो सर, मी येतो ना, मी येतो तयार आहे. पाठवून देतो. हो मी घेऊन येतो आपण विषय काय ते मांडू म्हणे ठीक आहे. ठीक आहे साहेब ठीक आहे. हॅलो हा बोला ना दादा. अरे हरामखोर मला खोटं बोलतो का बे आई झवड्या असं तुझं तांगड तोडीन तुझं तांगड. तुम्ही मला म्हणले बघा टोटल सांग मग सगळं. ऐकलं ना तुझं मी पण गडबडमध्ये तू बोला ते ऐकलं एक शब्द दुसरं लग्न झालं तुझं. आम्ही सगळं सांगितलं होतं मला बरं खरं ठीक आहे मग तू बायकोला दुसरी बाईक कुठे तुझी. हो दादा, दुसरी बायको सांगितलं तुम्हाला. दुसरी बायको आता एक मुलगा झाला नवीन म्हणून. मुलगा मग ते कुठे आता हा, माझ्यासोबत आहे दादा सध्याला. सध्याला का आता ते बायको येत नाही का. हो, दुसरी बायको त्यांच्याच गावाची आहे, त्यांच्याच गावाची जरा पलीकडली आहे. बरं मग ते आणू आपण ऐकून घे. हा, आपण कधी जायचं सांग. तुमच्या हिशोबाने दादा तुम्ही जेव्हा म्हणताल तेव्हा. ठीक आहे आपण विषय मिटू. आता ते गोष्टी अशा त्याने बोलायला ते तिथे जाऊन विषय पण पूर्ण मिटू म्हणे टेन्शन नको घेऊ. हो दादा, तेवढं माझ्या मदत झाली ना दादा, लय ठीक होईल दादा. मी लय कर्जामध्ये. 1000 टक्के जाऊ